रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गुरुचरणी वंदन करून आजच्या पवित्र अवीट गोड अशा प्रभूच्या मंगलमय अशा कथेचं 4थ्या दिवसाचं वाक्पुष्प गुंफण्यापूर्वी आपण सर्वजण श्रोते मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, तत्ववेत्ता, महाराज मंडळी, आमचे गायक वादक, माझ्यावरती नितांत प्रेम करणारा दरज परिवार, कदम परिवार, आधी करून सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून आजच्या 4थ्या दिवशीच्या वाक्पुष्पाला सुरुवात करूया. पवित्र अशा मांजरा नदीच्या किनाऱ्यावरती निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये, खंडोबाच्या प्रांगणामध्ये, विठ्ठल रुक्मिणीच्या प्रांगणामध्ये चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 4था दिवस. संयोजक मंडळी, गावकरी मंडळी, आदी करून सर्वांना धन्यवाद. विशेषत्वानं माझी सेवा ज्यांनी या ठिकाणी ठेवली आमच्या पाडोळेताई महाराज तथा सर्व गावकरी मंडळ, जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा, जीवनातील दुःखाची वजाबाकी म्हणजे रामकथा, तापलेल्या जीवाला शांत करणारी रामकथा, जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा. ही रामकथा मंदिरातील देवतेची कथा नसून प्रत्येक घराला मंदिर करणारी ही रामकथा आहे. मंगल असणारी, पुन्हा पुन्हा ऐकावी असणारी, पुन्हा पुन्हा ऐकावी, पुन्हा पुन्हा रस्त्यामध्ये घ्यावाशी असणारी ही रामकथा. पुनि पुनि कितने सुनाऊं सुनाए, की प्यास बुझत बुझ जाए. पुनि पुनि कितने सुनेऊं सुनाऊं, की प्यास बुझत बुझ जाए. पुनि पुनि कितने सुनाऊं सुनेऊं, पुनि पुनि कितने सुनाऊं सुनेऊं. राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम, जय जय राम सिया राम सिया राम. अशी असणारी पुन्हा पुन्हा ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे अशी ही मंगलमय अशी रामकथा आहे. मंगल भवन मंगलकारी असणारी,
जीवनाचं मंगल करणारी ही रामकथा, मंगल भवन आमंगल मंगल असणारी ही मंगलकारी रामकथा, आपलेल्या जीवाला शांत करणारी रामकथा. कालपर्यंत आपण सीता स्वयंवर पाहिला. प्रभू रामचंद्राने धनुष्यबाण उचलला, परांच्या चढवला, कडाडाडाडाडा धनुष्यबाण मोडला आणि एक जय जयकार झाला. बोलिये सियावर रामचंद्र भगवान की. फुलांचा वर्षाव झाला, वरमाला घेऊन माझी सीता आई झाली. हातामध्ये वरमाला आहे. प्रभूच्या समोर उभे आहे सीताई साहेब. प्रभू सीतामाईपेक्षा उंच आहे आणि हार घालण्यासाठी प्रभूला प्रयत्न करत आहे सीताई साहेब. प्रभू रामचंद्रजी वाकतच नाही. जर आता वाकलो तर आयुष्यभर वाकावा लागेल. म्हणून प्रभूजी ताट आहे. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, भैया वाकत नाही आणि सीताई साहेबांनी तर हार घातला पाहिजे. युक्ती लढवली आमच्या लक्ष्मणजींनी. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, भैया असा हार घालण्यासाठी खाली वाकणार नाही. पण भैयाची एक गोष्ट मला माहित आहे, भैयाच्या जर पाया पडला तर आशीर्वाद देण्यासाठी बरोबर भैया खाली वाकणार आहे. आज भाऊजाईला धीर मदत करतोय आणि भाऊजाई ही धीराला मातेप्रमाणे असते. भाऊजाईला खुणवलं लखनजीने. मी खाली वाकेल, मी दर्शन घ्यायला जाईल, मी तुम्हाला खुणवतो. खुणवलं की पटकन तुम्ही हार टाकून द्यायचा. ही लखनजीची युक्ती आहे. आणि आता मात्र उलट चाललंय. इकडचा कलवरा नवरीला उचलतो की तिकडचा कलवरा नवरदेवाला उचलतो. कसा संसार चालेल माहित नाही. परंतु या ठिकाणी धीर आपल्या भाऊजाईला मदत करतोय. भाभी माँ देखो, अब मैं पाव पड़ने के लिए जा रहा हूं. अब उस संधि का फायदा लेना. आणि तेवढ्यात लखनजी खाली वाकले. जसे लखनजी खाली वाकले आशीर्वाद देण्यासाठी हात ठेवला, तेवढ्यात सीताई साहेबांनी माळ. बोलिये सियावर रामचंद्र भगवान की जय. आनंदाला पारावार नाही. सगळीकडे जय जयकार झाला. परंतु जे रागावलेले होते ते मात्र रागात आले. विरोधी पक्ष नेते जे स्वयंवर बघण्यासाठी आले होते, जे धनुष्यबाण मोडण्यासाठी आले होते, ते रागावले. दशरथ नंदन के पुत्रों ने हमारा अपमान कर दिया है, इनको छोड़ना नहीं. पकड़ो भागो, पकड़ो भागो, पकड़ो भागो. गोंधळ सुरू झाला. प्रत्येक जण लाकडं घेऊन पळू लागलं प्रत्येकासाठी. इन्होंने हमारा अपमान किया है, भर सभे में हमारा अपमान किया है, इनको पकड़ो, दशरथ नंदन जी को पकड़ो. सगळा गोंधळ 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 झाला. ही बातमी परशुरामापर्यंत गेली. परशुरामांनी हातामध्ये स्पर्श घेतला. दान 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 दान. परशुराम हातात स्पर्श येऊन
जनक जी के हाथाला धरलं. जनक जी, मालूम नहीं आपको मेरे इजाजत बिना आपने क्यों क्षत्रिय बुलाए? मैं नहीं था क्या यहाँ? क्यों बुलाए? बोलो. 2-3 वेळा घासाटे लावले जनक राजाला. बोला बोला. तेवढ्यात लखनजी पुढे पळत आला. हो, बोलो, किसने मोड़ दिया ये धनुष? किसने काट दिया धनुष? किसने टुकड़े कर दिए धनुष्य के? रागात आलेल्या परशुरामांच्या समोर माझे प्रभू रामचंद्रजी शांताने संयमीपणाने गेले. शांताने संयमीपणाने गेल्याच्या नंतर शांत हो. स्वामी जी शांत, शांत. स्वामी जी शांत. क्या हुआ? ऐसा कोई होगा साधु, सीधा साधा होगा, उसने वो धनुष्य मोड़ा हो. एवढ्यात रागाच्या भरात लखनजी म्हणतात, भैया क्या बोल रहे हो आप? ऐसे कामटे तो कितने मोड़े हमने. कामटे परशु म्हणला काम कसं म्हणतोय का? हो, असले भरपूर मोडून टाकलेत लहानपणीच. याचं काय नवलं एवढं कामटा मोडायचं. आणखी लाल भडक झाला. कामटे म्हणल्या तर परशुराम म्हणला ह्याला सोडतच नाही. धावला मारायला. नाही परशुराम जी, हम किसी के ऊपर हाथ उठा नहीं सकते. रघुकुल रीत है हमारी. जिसके भाल पर गंध है, तिलक है, जेनेवा है, उन्हें हमें मारते नहीं, उनका रक्षण करते हैं. ज्यांनी जानवं घातलं, ज्यांनी कपाळाला गंध लावलाय त्यांना आम्ही मारत नाही. रघुवंशाची रीत आहे आमची, नाही मारत. जास्तच बोलू लागला लखन. राग अनावर झाला लखन. तेवढ्यात सांगितलं, तुम्हाला बघायचंच असेल ना, काढा जानव बाजूला, मोडा गंध, उगारा माझ्यावर परश. सुमित्रा नंदन लखन बोलते मुझे, निकालो जनेवा, मिटाओ तिलक, देखेंगे कौन कैसा है, आओ सामने. प्रभू म्हणले आता कहरच केला रे बाप, आता काही खरं नाही. हे बाबा आधीच रागीत आणि हे दुसरा रागीत म्हणल्यास अवघड झाला दोघांचं. विश्वामित्रजी पाहत होते, काय करावं समजत नव्हतं. तेवढ्या समोर प्रभू रामचंद्र झाले. छोड़ दो वो भाई छोटा है, नहीं समझता. दूध पीने वाला बच्चा है, दूध पीने वाला. जहर है इसके मुंह में. दूध नहीं है. और इसका इतना टेढ़ा भाई अपने सामने क्यों रखा, साथ क्यों रखा है इतना टेढ़ा भाई. एवढ्यात लखनजी म्हणतात की आपके साथ साथ आऊं क्या मैं? आप टेढ़े हो, मैं टेढ़ा हूं, आता हूं आपके साथ. लखन, लखन, नहीं भैया, देखेंगे आज कौन कैसा है. निकालो जनेवा, मिटाओ तिलक, आओ सामने. आता मात्र कहर झाला. घाबरून गेले प्रभू रामचंद्र विश्वामित्र. तर वरत ते जे पळायले होते, पकडो भागो म्हणलेले पळून गेले बाहेरच्या दरवाजानच. काही खरं नाही म्हणले. आता परशुरामाला इथं एकाचं मुंडकच उडवतं, काही खरं. आता आपलंच काय, ते गेले बाहेरच्या दरवाजानं पळून, पण इथं लागलं दोघाच. और ये साधा कामटा है. कामटा साधा म्हणल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, परशुराम म्हणतात साधा नाही, असामान्य धनुष्य आहे. लखन म्हणतो हे जर असामान्य धनुष्य असेल तर त्यांना मोडणारा काय सामान्य असेल. त्यांना मोडणारा सुद्धा सामान्य है. कौन है वो, मुझे बताओ. विश्वामित्र जी, जनक जी, बताओ कौन है वो. एवढ्यात प्रभूने हात जोडले आणि प्रभू रामचंद्र समोर आले. समोर येऊन जशी माझी शाल खाली पडली तसं अंगावरचं उपर्ण असणारं प्रभूचं खाली पडलं. डाव्या असणाऱ्या
छातीवरती खून दिसली. भृगु ऋषीने मारलेली खून लक्षात आलं, हा प्रभू आहे, असामान्य आहे. लांब झाले, बाण सुटला, बाण पण पायाजवळ पडला. लक्षात आलं, हा सामान्य व्यक्ती नाही, हा प्रभूच आहे. म्हणून नतमस्तक झाले, शांत झाले. परशुरामजींनी पाया पडल्या, निघून गेले. बोलिये सियावर रामचंद्र भगवान की. की जय. तोपर्यंत शतानंदजींनी सांगितलं, विश्वामित्रजींनी सांगितलं जनकजी राजांना, जनकजी तोपर्यंत पत्र तयार करा आणि पत्र तयार करून अयोध्येला पाठवा. सगळ्यालाच लग्नाला या म्हणून आमंत्रण द्या. पत्र तयार करण्यात आलं, पत्र लिहिलं गेलं आणि जनकजीचे सेवक पत्र घेऊन गेले. नमस्कार केला. राजन नमस्कार. जसा नमस्कार घातला आणि विचारलं कस काय येणं केलं, तोपर्यंत इकडून डोळ्यातून पाण्याच्या धारा येत होत्या. माझा राम कसा असेल, माझा लक्ष्मण कसा असेल, कुठं असेल, काय करत असेल, काय खात असेल. बापाला आठवण येऊ लागली. सिंहासनावरती बाप रडतो. पोराला वाटतंय बापाला माझं काहीच वाटत नाही, पण प्रत्येक बापाला पोराची आठवण येते, प्रत्येक बापाला. विचार करत बसले दशरथ राजे. डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या आणि आठवण करता समोरून लगेच सेवक आले पत्र घेऊन. रोज दारू प्यायचा एक मुलगा, रोज रोज दारू प्यायचा आणि रोज घरी आला की बापाला 2 लाथा घालायचा. रोज रोज 2 लाथा. उभा टाकली की 1 लाथ घालायची, खाली पडली की 1 पेकडात लाथ घालायची. रोज नित्य नियम त्याचा. पण एके दिवशी पोरग घरी आलंच नाही. एके दिवशी पोरग घरी आलं नाही. मग बाप रस्त्यावर गेला. का हो, माझं पोरग दिसलं का? प्रत्येक जणाला जाऊन विचारत, का हो माझं पोरग दिसलं का? का हो माझं पोरग दिसलं का? गावातली माणसं म्हणत होती का लाथा कमी पाहिजे. रोज दारू पिऊन येते, रोज 2 लाथा घालते, का लाथा खायची सवय झाली का? बघा बाप काय म्हणतो ऐका. बाप म्हणतो लाथा का घालणार? त्या नादानं माझ्या पोराचं मला दर्शन रोज होत होतं, म्हणून आज माझं पोरग नाही, मला करमत नाही. तुमचा मुलगा पेताड असू द्या तरी बापाला प्यारा आहे. बापाचं प्रेम वेगळं आहे. कसलाही मुलगा असू द्या, कसलाही, बापाला मुलगा असावाच वाटतो. तेवढ्यात नेमक्या हृदयात आग पडलेली, दशरथ राजांच्या मुलाची आठवण आलेली, डोळ्यातून आसू वाहिलेली. आणि तेवढ्यात सेवकजी, मालक नमस्कार. मालक बोला, कुठून आला? जनक राजानं पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेलं आहे म्हणल्या सिंहासनाहून खाली उडी मारली आणि उडी खाली मारून पत्र घेतलं. पत्र घेतलं, छातीला लावलं, कळपाटून रडू लागले माझे जनक. पत्र वाचलं नाही, पत्रात काय माहित नाही, पण रडणं मात्र अनावर झालं. रडू लागले माझे जनक. दशरथ राजे माफी असेल. तेवढ्यात भरत आला. भरतानं पाहिलं पिताश्री रडताय. काय झालं? मिथिलेहून पत्र आलं. भरतानं पत्र हिसकावून घेतलं आणि डोक्यावर घेऊन अख्ख्या राजवाड्यात नाचू लागला भरत. सावत्र भावाचं प्रेम आज व्यक्त झालं.
राम भैया का पत्र है, राम भैया का पत्र है, राम भैया का पत्र है, इतका आनंद भरताला झाला. भरत आनंदानं नाचू लागला. शत्रुघ्नानं पाहिलं, शत्रुघ्नानं पाहिलं की शत्रुघ्नानं घेतलं, तेही तसाच आनंदानं नाचू लागला. सावत्र भावाचं प्रेम सांगतोय, सख्या नाही. नुसतं पत्र आलंय तर पत्राला राम समजून डोक्यावर घेतलंय. सावत्र भावाचं प्रेम आहे गुरुजी. सख्यावर तर कुणीही करी, पण सावत्र भावाचं प्रेम एवढं अजरामर केलं. आणि बघता बघता राजा रडू लागला, राजकुमार रडू लागले. आणि जसे जसे राजकुमार रडू लागले, प्रजा रडायला सुरुवात केली. प्रजाने सगळ्या कुणाला समजत नेमकं झालंय काय, पत्रात काय काहीच माहित नाही, पत्र कशाचं हेही माहित नाही. प्रजा रडू लागली, राजा रडू लागला, राजकुमार रडू लागले. तेवढ्यात गुरु वशिष्ठजी येतात आणि गुरु वशिष्ठजी ती पत्र हातात घेतात. हातात पत्र घेतात. जसं हातात पत्र घेतलं तसं धीर गंभीर आवाजामध्ये वशिष्ठजी पत्र वाचतात. विश्वामित्रजीने जे 2 मुलं नेले, वना जात असताना त्राटिका आडवी आली, त्राटिकेचा वध केला, पत्रात लिहिलं होतं. पुढं यज्ञ चालू केला. यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राम लखन उभे होते. मारीच आणि सुभाऊ आले. मारीचीला बिना टोकाचा बाण मारला. 400 योजन मारीची फेकला आणि सुभाऊला अग्निबाणानं जाळून मारलं. तिथून पुढे जात असताना अहिल्याला शाप होता. शापित अहिल्या पायाच्या धुळीच्या स्पर्शाने तिचा शाप मुक्त केली. आणि तिथून पुढे गेल्याच्या नंतर 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करील म्हणणारा परशुराम विशेष, तो सुद्धा रामाच्या चरणी नतमस्तक झाला आणि खाली मान घालून निघून गेला. आणि आपल्या सर्वांना बुलावा आलाय असं वाचल्याच्या नंतर आनंद झाला. बातमी ऐकल्या ऐकल्या राज्यातल्या लोकांनी भेटवस्तू द्यायला सुरुवात केली. कुणाला? सेवकाला. सेवकानं बातमी आणली म्हणून सेवकाला भेटवस्तू सुरू झाली. बघा, सेवक म्हणतात आम्ही मुलीच्याकडचे आहोत, आम्ही तुमची भेट स्वीकारत नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल राजन, मुलीच्या इकडचं खायचं नसतं, मुलीच्या इकडचं घ्यायचं पण नसतं, आम्ही याचा स्वीकार करत नाही. हत्ती दिलते हत्ती भेटीमध्ये हत्ती. सीतेच्या माहेरचे हत्ती अयोध्येत आलते भेट म्हणून. शेठजी हत्तीला दररोज ताज गवत टाकलं जायचं, पण हत्ती एकही दिवस गवत खात नव्हती. हत्तीने अन्न सोडून दिलत. दशरथ राजाने जनक राजाला विचारलं, का हो आम्ही हत्तीला नाही ती प्रयत्न करतो, अन्न टाकतोय, पण हत्ती मात्र अन्न खात नाही, त्याचं कारण काय? जनकजी म्हणतात ते हत्ती सीतेच्या गावचे आहेत, सीतेच्या माहेरचे हत्ती आहेत, ते सासरचं काहीच खात नाहीत. त्यांच्यासाठी जोपर्यंत हत्ती जिवंत असतील तोपर्यंत आमच्या राज्यातून गवत येईल. हत्तीला कळतंय, आणखीन आम्हाला कळत नाही, आम्ही बहिणीचं खातो. त्या हत्तीला कळलं. जपी तपी संन्यासी हातामध्ये पाणी, कमंडलू मध्ये पाणी घेऊन येतात अयोध्येत. विचारलं एक जणांना, का? प्रभू रामचंद्राची पवित्र भूमी आहे, पवित्र तीर्थ आहे, पाणी इथं आहे, इथलं पाणी घ्या. साधू सांगतात
त्रेता युगापासून आमची जशी जानकी इथं दिली ना तेव्हापासून आम्ही इथलं तीर्थ जरी असलं तर आम्ही अभागी आहोत. आम्हाला इथलं पाणी घेता येत नाही. तीर्थ जरी असलं तरी आम्ही आमच्या लेकीच्या इकडचं खात नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून माणसानं लेकीच्या इकडचं खाल्लं नाही पाहिजे. कुळ बुडतो, वंश बुडतो. वरात निघाली. इकडून समोर असणारे दशरथ जी आहेत, सुमन जी आहेत, भरत आहे, शत्रुघ्न आहे, गावकरी निघाले. शुभ शकून व्हायला सुरुवात झाली. जसं जसं पुढे जाऊ लागले तसे तसे शकुनाला सुद्धा वाटलं अरे प्रभूच्या लग्नासाठी निघाले हे. सगळे शगुन पुढे आले. त्यातला पहिला शगुन आला. डाव्या रानामध्ये एकत्रित बसलेले कावळे दिसले. लक्षात ठेवा, चांगल्या कामाला जात असताना जर शेतात म्हणतोय झाडावर, शेतात जर कावळे टप्प्यानं बसलेले दिसले की समजून घ्यायचं आपलं काम फत्य. ते डाव्या बाजूच्या शेतात पहिला शगुन झाला. एक एक शगुन होऊ लागला. दुसरा शगुन मुंगूस दिसलं. मुंगूस दिसलं की समजायचं आपलं काम परिपूर्णतेला जाणार. मुंगूस झाल्याच्या नंतर पुढं जर एखादी स्त्री डोक्यावर पाण्याची घागर आणि हातामध्ये लेकरू घेऊन जर असेल आणि आपण जर चांगल्या कामाला जात असतो तर समजून घ्यायचं शुभ शकून आहे. आपण तयार करायचे नाही. त्याच्या पुढे शगुन होऊ लागला. डाव्या भागाच्या झाडावर उभा टाकून कोकिळा गान करत होती. कुहू 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 करत होती. हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे जर जात असेल गाडी थांबवा आणि हरणाला पुढे जाऊ द्या. तुमचं काम रुकणार नाही जर डावीकडून उजवीकडे जात असेल तर. एक एक शगुन होऊ लागला. पांढऱ्या तोंडाची घार जर समोर आली, पांढरं मस्तक असते घारीचं, घारीचे प्रकार आहेत, त्यातल्या पांढऱ्या मस्तकाची घार समोर आली तर तो एक शगुन आहे. तेही समोर आली, लक्षात आलं 100% सगळं चांगलंच होणार आहे. शगुन तयार केले जात नसतात 1500 देऊन. काही जण लोक म्हणतात जा बाई घागर घेऊन पुढे ते चाललेत कामाला. असा नसतो शगुन. सहज सहज शगुन यावा लागतो समोर. एक एक शगुन घडू लागला आणि वरात पुढं 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 येऊ लागली. तिकडूनही वरात सुरू झाली. शतानंदजी, जनकजी, विश्वामित्र समवेत राम लखन. तिकडून ते येत होते, इकडून हे जात होते. आठवा तुमच्या लग्नाच्या गोष्टी. प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केली होती नाश्त्याची. काय होतं नाश्त्याला? इडली सांबर, इडली सांबर नव्हतंच तवा. पोहे, आहा, दधीची चिवरा, चिवडा दही. तेव्हा प्रत्येक ठिकाणी नाश्त्याला काय असायचं? दही चिवडा. हा. आणि बघता बघता
दोन्ही वराती समोर आल्या. जनकजींनी पाहिलं आणि जसं जनकजींनी पाहिलं दशरथ राजे समोर आहेत. जनकजी पळत आले, गळपाटून धरलं, खांद्यावर मुंडकं ठेवून रडू लागले. दशरथजी आमच्या पोरीला 15 दिवस मान असणारी खांद्यावर टाकली, डोळ्यातून पाण्याच्या धारा करून रडू लागला. सर्वजण पाहत होते. दशरथीच्या खांद्यावरती मान टाकलेली जनकजी रडत आहेत. दशरथजींनी उचललं आणि गळा भेट घेतली. नाही, ऐका नीट. नवरदेवाचे बाप वर बाप शेठजी, नवरदेवाचा बाप काय म्हणतो ऐका. आम्ही याचे का आहोत, आम्ही भिकारी आहोत, तुम्ही आम्हाला मुलगी दिली. हे म्हणते माझ्यासारखं कुणी नाही. कन्यादान करताय तुम्ही, आम्हाला मुलगी देताय, आम्हीच तुमच्या पाया पडल्या पाहिजे. म्हणून कथा ऐकायची लक्षात ठेव. आमचा मात्र वरबाप टेकन नाही लावलं की लागल्यातून उठून पळून चला नाही येणार, चला नाही येणार. पण रामायण सांगतोय दशरथ स्वतःला म्हणतात मी भिकारी आहे तुमच्या दरवाजाचा, तुम्ही आम्हाला पोरगी दिली, आम्ही तुमच्या पाया पडल्या. कदम महाराज हे कधी ध्यानात घ्यावं लोकांनी. इकडे मात्र रुसा फुग्या असतात माणसाचे, पण इथं स्वतःच दशरथ रडतात. आम्ही फार भाग्यवान आहोत, तुम्ही आम्हाला मुलगी दिली. आमच्या सारखे भाग्यवान कोणीच नाही. आमचं फार मोठं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला मुलगी दिली. वरात नेली गेली, व्यवस्था केली. जशी माझी व्यवस्था केली की नाही तिथं महाराजांच्या घरी बसायची, सुंदर व्यवस्था, तशी दशरथ राजांची वराडाची व्यवस्था सुंदर केली. व्यवस्थेला कमी काहीच पडू दिलं नाही. आणि एके दिवशी बघता बघता शतानंदजी आणि विश्वामित्रजी समोर आले. गप्पा रंगले दोघांचे. विश्वामित्रजी आणि शतानंदजी विश्वामित्रजीला म्हणतात बोलू काय? ते म्हणले बोला. काय बोलायचं? तुमच्याकडे 3 मुलं दिसतील, 1 2 3. आमच्याकडे 3 मुली आहेत. कारण सीतेचं तर झालंय, पण बाकीचे उरलेले 3 मुलं आमच्याकडे. ते म्हणले आमच्याकडे सुद्धा 3 मुली आहेत. सतकीर्ती, उर्मिला, मांडवी. मी तुमची परीक्षा घेत होतो. उर्मिला ही सीतेची बहीण आणि कुशकेतूच्या ह्या 2 मुली, सतकीर्ती आणि मांडवी. हे दोघं बोलत बोलत एक जण दशरथ राजाकडे गेला. सोयरीक जमवलं. आता असंच असतं. आणि शतानंदजी जनक राजाकडे गेले. दशरथ राजाला विश्वामित्रजी म्हणतात राजा
मी लई ताटातूट केलती रे पहिल्या काळात. हरिश्चंद्राचं लेकरू जवळ येऊ दिलं नाही, पत्नीला जवळ येऊ दिलं नाही. आता मला भाग्य लागलंय जोडायचं. मी जोडायचं काम करणार आहे. काल ऐकलंय आपण विश्वामित्रजी आणि हरिश्चंद्राची गोष्ट. हरिश्चंद्रानं सगळं दुःखच दुःख दिलं, पण आज मात्र मी मनातून अंतःकरणातून तुझ्या घराला जोडण्याचं काम करतो. मग उर्मिला असणारी लक्ष्मणाला देऊ केली, सुतकीर्ती शत्रुघ्नाला देऊ केली आणि मांडवी भरताला देऊ केली. संताची पायी हा माझा विश्वास. पोरगण पोरगीच लग्न जमीत नव्हते, पोराचे मायबापी लग्न जमीत नव्हते, महाराजच लग्न जमीत होते. विश्वामित्रजीला दशरथजी म्हणतात तुम्ही म्हणताल तसंच, जनकजी म्हणतात तुमच्या शब्दाचे आम्ही बाहेर नाही, जमवा लग्न. लग्न जमवलं, सुपारी फुटली, मुहूर्त काढला. मुहूर्त ठरला मार्गशीर्ष महिना, शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्त, लग्नाचा मुहूर्त. जसा लग्नाचा मुहूर्त ठरला रे ठरला की इकडे विरोधकांची बैठक बसलीच, याचं लग्न मोडावं लागतं. याचं जर लग्न टाइमला लागलं की आपलं काही खरं नाही, असे बरेच विरोधक आहेत. यांनी मीटिंग बसवली. म्हणजे का, जर त्याचं लग्न लागलं तर आपलं वाटोळं होईल, त्यापेक्षा काही बी करा, खेळ खेळा, पण लग्न टाइमवर लागू देऊ नका. म्हणून प्रभू रामचंद्राचं लग्न 14 मिनिटं उशिरा लावलं. मुहूर्ताच्या उशिरा 14 मिनिटं. 14 मिनिटं उशिरा लग्न लावल्यामुळं 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आपलं 3-3 तास उशिरा लग्न लागतंय, आपल्याला काय भोगावं लागलं. मुहूर्त पत्रिकेवर वेगळा असतो ना, आपला मुहूर्त मात्र वेगळाच असतो. म्हणून मुहूर्त कशासाठी काढला जातो? मुहूर्त लग्नासाठी काढला जातो. माझी कळकळीची विनंती आहे, वरातीच्या समोर उगाच नाचत जाऊन तेवढा वेळ लावू नका. नाचण्याबद्दल माझं दुमत नाही, नाचलं तर पाहिजे, पण नाचायचं असेल तर 10ला वरात काढा, 12ला तर मध्ये आणा. नेमकी तुमची वरात 12ला सुरू होती, लग्न 3ला लागतंय. 1 वर्षात म्हणते दिवस का? मुहूर्त ज्याच्यासाठी काढलाय ना, ते मुहूर्त महत्वाचा आहे. गोरज, गोरज म्हणजे गाईच्या खुरातून उडणारी रज, कण, तो मुहूर्त होता. आता नाही, गाईच नाही तर रज कुठून दिसते? पूर्वी गाई अशा रस्त्यानं चालायल्या की पाठीमाग माणूस सुद्धा ओळखू येत नव्हता. त्या रजकणामध्ये पांढरं शिपट माणूस होतं गाईच्या मागे गेलेलं, ते गोरज मुहूर्त काढलं होतं. आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेऊ नका. मुहूर्त याच्यासाठी असते की आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, कुठंतरी काहीतरी चांगलं व्हावं, याच्यासाठी मुहूर्त काढलं जाते. म्हणून मुहूर्त चुकवलं की बऱ्याच गोष्टीत वाईट होते. लक्षात, 14 मिनिटाचा भोग 14 वर्षाचा भेटलाय. लक्षात ठेवा, आपण सेकंद सुद्धा वेळ वाया घालू नका. हा महाराज, आम्हाला सत्कार समारंभ ठेवायचे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे गोविंद महाराज. एक माणसाच्या सत्कारासाठी 10,000 माणसं तुम्हाला शाप देते, तळतळून बोलते. लहान लेकराला भुका लागलेल्या असतात आणि ते काय म्हणजे कोण शाना यायला येते, त्याची वाट बघत बसायची, आणि ते तळतळून म्हणते त्याच्या लग्नाला उगच आला. तुम्ही पत्रिका देत असताना गरीबाच्या घरी गेला असता, ते आनंदाने म्हणते वा वा, मला शेडजीची पत्रिका आली, मला शेडजीची पत्रिका आली, मला कदम पाटलाची पत्रिका आली, मला कदम पाटलाची पत्रिका आली. ते खुश होतंय. गरीब श्रीमंताची पत्रिका मला आली, इतका आनंदानं उत्साहानं त्या मंडपामध्ये आधी जाऊन बसतो. तो माणूस मंडपात वाट बघत बसतो लग्नाची, आणि आमचं येईल सत्काराला, येईल सत्काराला, येईल सत्काराला म्हणता म्हणता 3 तास लावताय. एक लक्षात ठेवा, 10,000 लोक जर असतील आणि 10 माणसाचा जर तुम्ही थांबत असताल तर 9,990 लोक तुम्हाला
तुम्हाला शाप देतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मुहूर्तावर झाली पाहिजे, मुहूर्तावर केली पाहिजे. थाटा माटात लग्न लावलं गेलं, 14 मिनिटाचा उशीर झाला, हे मुद्दामून देवानी खेळला होता खेळ. त्यांचे विरोधक दुसरे नव्हते, आपलेच असतील बरं का. देवानीच विरोध केला. आणि ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहताय ना, ती गोष्ट सगळ्याच्या लक्षात आहे. विरोध. सनईचे सूर कानावर पडले. बाप्पाच्या डोळ्यातून पाण्याचा धारा सुरू झाला. माझी सीता जाणार, सत्कीर्ती जाणार, मांडवी जाणार. जीवनात सगळ्यात मोठं दुःख जर बापाला कोणतं असेल तर बापाला एकच दुःख आहे, पोरगी नांदायला जाणार. या जगात सगळ्यात जास्त जर बापावर प्रेम कोण करत असेल तर फक्त पोरगी करते, पोरगी. बाबा, हो बाबा, पाणी घेता बाबा, जेवण करता बाबा, जेवाय देऊ बाबा, बाबा तुमचे पाय चेपू बाबा. बाप जर बाहेरून आला तर पटकन पळत जाणारी जवळ जर कोण असेल तर फक्त ही पोरगी असते. बापाच्या लक्षात आलं, उद्या मांडव रिकामा होणार, माझं घर रिकामा होणार, माझ्या घरात माणूस नाही राहणार. जड अंतकरणानं बाप डोळ्यातून पाणी घालून सगळ्यांची व्यवस्था करत होता. जनक राजानं अन्नाचा कण खायला नव्हता, 4 दिवसानं पाहत होता काय करू. चारीच्या चारी माझ्या पुरी झाला. एक एक शब्द बापाला आठवत होता. माझी पोरीने असं वागलं, माझ्या पोरीने तसं केलं, आता माझी काळजी कोण करी. सांगते पोरगी आईला समजू सांगते, आई बोलत जातो लोक माझ्या पप्पाला तसं तू हो बर घरात, माझ्या पप्पाला तसं बोलू नको, माझे पप्पा लय चांगले आहेत, आई नको बोलू तू नको. जीवापाड जर पोरीवर कोण प्रेम करत असेल तर हा बाप करतो, लक्षात ठेवा. बापाला जर राग आला तर बाप दुसरीकडे कुठं जात नाही, पटकन आपल्या पोरीचा रस्ता धरतो, पोरीच्या गावाला जाऊन बसतो, कुठं जातो. सत्कीर्ती आधी आईच्या पाया पडल्या. आईच्या पाया पडल्या ते माँ मैं ससुराल जा रही हूं, माँ जा बेटा. माँ सुन माँ, मेरा बुढ़ा बाप है माँ, रडून रडून 4 दिवस अन्नाचा कण खाल्ला नाही माँ. त्यांची काळजी घे बर का आई, काही बोलू नको त्याला. सुनैना मातेला सत्कीर्ती बोलते. एक क्षण आठवते, डोळ्यातून पाण्याच्या धारा येतात. मांडवी पुढे जाते, माँ मैं ससुराल जा रही हूं माँ, जा बेटा सुखी रहो. माँ खरं सांगू, माझ्या बाबाने एक कण सुद्धा खाल्ला नाही ग. काळजी घे बर का आई, आतापर्यंत त्याने आमची काळजी घेतली, आई तू त्यांची काळजी घे बर का. तसासून रडत असताना मांडवी रडू लागली, सतकीर्ती रडू लागली. एक घटना अशी झाली, 6 महिन्याचं लेकरू असताना माई गेली, बापानं मोठी केली, सांभाळली. सगळे सांगत होते 10वा झालाय पोरीचा, बायको गेली जाऊ दे, पण ह्या लेकरासाठी दुसरी बायको, खबरदार दुसरी बायको नाही. हिला सांभाळील, हिला लहानाचं मोठं करील, पण दुसरं लग्न नाही करणार. लहानाचं मोठं हळू 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 बाप करू लागला, प्रत्येक लाड पोरीचे पुरवू लागला. ताटाला ताट लावू लागली पोरगी.
दोघं एकत्र जीव लागले. बघता बघता पोरगी मोठी झाली. 22 वर्षाची पोरगी मोठी झाली. लहानपणी बाप तीर्थयात्रेला निघाला, खांद्यावर लेकरू घेतला आणि खांद्यावर लेकरू घेतल्याच्या नंतर एका संन्याशानं पाहिलं चलत असताना. बाबा, धाप लागलेली दिसते, लेकरू माझ्याकडे द्या, मी घेतो त्या लेकराला. बाप म्हणतो, ऐका, तुम्ही संन्यासी आहात, मला माहित आहे, माझं पोरग असतं ना तर मी तुम्हाला दिलं असतं, पण ही माझी पोरगी आहे आणि पोरगी बापाला कधीही मोज नसते. बापाचं बोलणं आहे, पण संन्यासी सद्गतीत झाला, तुमचं लग्न झालं नाही परंतु माझं लग्न झालं, ही पोरगी बापाला कधीच आयुष्यात बोज होणार नाही, म्हणून माझी पोरगी मी तुमच्यापाशी देणार नाही. पोरग असतं तर 100% दिला असतं. बघता बघता लहानाची 22 वर्षाची पोरगी झाली. लग्नाची गोष्ट घरात निघाली. जशी लग्नाची गोष्ट घरात निघाली तसं पोरीनं ढसासून रडायला सुरुवात केलं. उद्या माझ्या बाबाचं कसं होईल, उद्या माझ्या बाबाला कोण सांभाळील, माझ्या बाबाची कोण काळजी घेईल. आतापर्यंत माझे बाबा माझ्याशिवाय जेवत नव्हते, उद्या माझ्याशिवाय कोण जेवायला. प्रत्येकानं स्वतःच्या जीवनामध्ये डोकावून बघा. हीच पोरगी असणारी लहान भावाकडे जाते, मोठ्या भावाकडे जाते. माझ्या बाबाची काळजी घ्या, माझ्या बाबाची काळजी घ्या. बाप एकीकडे ढसासून रडतोय, पोरगी एकीकडे ढसासून रडते. लहान भावाकडे जाते, बाळा, ए दादा, तू बाबाला पैसे मागतोस ना, बरेच दिवस झाले आपल्या बाबाची नोकरी निघून गेली, पण बापाने आपल्यासाठी बस स्टँड वर जाऊन उचलायचं काम केले रे दादा, पण आपल्याला बापानं कळू दिलं नाही की बापानं आपल्यासाठी काय केलं. तू विचारू नको रे माझ्यासाठी काय केले म्हणून. बापानं सगळं तुझ्यासाठी केले रे. बाप दाखवत नाही पण बाप काय करतो मला कुठे. मोठ्या भावाकडे जाते, मोठ्या भावाला सांगते, दादा, हे दादा ऐक रे, ऐक ना दादा, तुझं लग्न झालंय, आनंद झाला रे सगळ्यांना, माझी एक कळकळीची विनंती आहे दादा तुला. बायकोचं ऐकून बाजूला राहू नको रे दादा. जोपर्यंत हे मायबाप आहेत ना तोपर्यंत सांभाळ रे दादा, वाईला राहू नको, लक्षात ठेव. सांग दादा, पण बाजूला राहू नको रे, आई वडिलाचे ताटातूट करू नको दादा. तू मोठा आहेस दादा, मी लहान्याला समजून सांगितलं दादा, फक्त बाजूला राहू नको रे दादा, माझी कळकळीची विनंती आहे रे तुला. बहीण जाताना भावाला समजून सांगते, लहान्याला सांगते, मोठ्याला सांगते, दादा बाबा म्हातारे झाले तर त्यांची काळजी घे दादा. वहिनीला सांग पाणी द्यायचा बनाव, शब्द बोलायचा जाऊ नको. पण वाईला राहायचा विचार दादा मनातून काढून टाक. वहिनीला समजून सांग, बाजूला राहू नको म्हणा. प्रत्येक माय, प्रत्येक बाप ढसासून रडतो. ही राम कथा सांगते रे, जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी कथा आहे.
तेवढ्यात बाप मात्र ढसा सुरडत असतो. अरे थाटामाटात लग्न लावतो. सनईचे सुरू होतात. आणि जसे जसे सनईचे सुरू होतात सगळ्याला वाटते बापाच्या आता पाया पडाय पोरगी समोर येते. बघता बघता बापाच्या पाया पडण्यासाठी पोरगी समोर 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 जाते. जशी पोरगी समोर जाते ना पोरगी समोर आली की बाप पाठ फिरवतो पोरीकडे आणि पाठ फिरवून ढसा ढसा रडणारा बाप त्या भिंतीला डोसका पडतो. ताई आपटून 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 टेंगूळ आणतो डोक्याला. ताई चाललीस काय ताई ऐक बरं ताई. कुठलाही बाप पोरीसाठी चांगला विचार करतो. ताई आजपासून तुझं माहेर सासर आहे लक्षात ठेव. तुझे सासू सासरे तुझेच मायबाप आहेत. ताई आयुष्यभर त्यांची सेवा कर. माई बापासारखं प्रेम त्या सासू सासऱ्यावर कर. तुझं आजपासून माहेर संपलं. तुझा बाप मेला आजपासून. ताई बाबा बोलू नका बाबा, असं बोलू नका. पोरगे बापाला सांगते बाबा काळजी करू नका ना, बाबा काळजी करू नका ना. मी तुम्ही म्हणताल तशी राहते. तर बाबा तुम्ही काळजी घ्या हो. तुम्ही जेवण करा. मी आनंदानं जगेल ना बाबा, पण तुम्ही जेवण करा. बातमी इकडे कळाली. शतानंदजी पशी विश्वमित्र म्हणतात राजाला सांगा ना, बरेच दिवस झालेत आम्ही तुमच्या राज्यात राहिलोय. मला राज्य कारभार करायचा आहे. दशरथ राजा इथंच आहे. राज्यात जर राजा नसेल तर राज्य चलत नाही. आम्हाला विदाई करा म्हणावं. श्री रामा जशी विदाई शब्द जनक राजाने ऐकली तसंच टाहो फोडून जनक राजा रडू लागले. उद्या माझ्या घरात कुणीच राहत नाही. चारीच्या चारी पोरी वाट लावावं लागतात. मला बाबा बनणार माझ्या घरी कुणीच राहत नाही. ढसा जनक राजा रडू लागले. जड अंतकरणानं सीताई साहेब सुनैना मातेच्या पाया पडण्यासाठी गेला. डोक्यावर पायावर डोकं ठेवलं. जसं पायावर डोकं ठेवलं सुनैना मातेनं सांगितलं, जानकी आमच्यासाठी कोण आहे ग जानकी? आम्ही कुणाला बोलायचं? जानकी सांग ना. सगळ्या सगळ्या रडत होत्या, मैत्रिणी रडत होत्या, टाहो फोडून सगळे. हे जानकी आम्हाला सोडून चालीस का ग तू? नको ना ग जाऊ, आम्हाला सोडून जाऊ. आई जगदंबाच्या स्वरूपामध्ये, लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असणारी तू आता आम्हाला सोडून चालीस, आम्हाला कसं कर्म आहे? जनक राजाच्या पुढे सीता आली. सीतेनं मुंडक ठेवलं. तेवढ्यात तर गळपाटून टाहो फोडला. जानकी बाळा, आतापर्यंत माझ्या डोळ्याला कधीच पाणी आलं नाही. तुला जाऊ देऊ वाटत नाही. दशरथ राजे जवळ जातात, समजून सांगतात, जनकजी हो मी बापासारखा आहे हो.
नाही तुमच्या पोरीला दुःख होऊ देणार. अजिबात डोळ्यातून पाण्याची धार नाही येऊ देणार तुमच्या पोरीच्या. श्रीरामा. पण दशरथ राजाला माहित नव्हतं इथून गेल्या गेल्या चंदा वनवास लागणार आहे. काय माहित होतं दशरथ राजाला असं होणार. आणि दशरथ राजे सांगतात जनक ऐका ना हो, नाही तुमच्या पोरीला कसलं दुःख होऊ देणार नाही. समजवत घालतात दशरथ राजे. अश्रू अनावर झाले. सनई चौघड्याचे सूर सुरू झाले. सगळे प्रजाजन समोर आले. सगळ्यांना नमस्कार घातला. सगळ्यांना राम राम घातला. सीताबाई, प्रभूजी, भरत, मांडवी, शत्रुघ्न, सतकिरीट, लक्ष्मण, उर्मिला जोडी समोर निघाली. जशी जशी जोडी समोर निघाली ना, प्रत्येक जण प्रजाजन त्यांच्या मागे निघाले. वरातीत विदाई करण्यासाठी, वाट लावण्यासाठी. प्रत्येक जणाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आहेत. माग फिरू फिरू सीता पाहते, उर्मिला पाहते, सत्यकीर्ती पाहते, मांडवी पाहते. सूर्याशी जाये, कन्या सासुर्यासी जाये, कन्या सासुर्याशी जाये, कन्या सासुर्यासी जाये. मागे मागे परतुनी पाये. ऐसे झाले माझ्या जीवा, ऐसे झाले माझ्या जीवा, ऐसे झाले माझ्या जीवा, ऐसे झाले माझ्या जीवा. सीमेपर्यंत विदाई होऊ लागली. आणि सीमेपर्यंत आल्याच्या नंतर सीमेच्या जवळ आले आणि सीमेमध्ये सीताई साहेबाला वाट लावलं. सगळ्यांनी हात वर करून विदाई दिली आणि सीताई साहेब अयोध्येमध्ये आला. आनंदी आनंद झाला अयोध्येमध्ये. वरात सजून धजून अयोध्येत आली. फटाके वाजू लागले. सनई चौघड्याचे सूर सुरू झाले. आनंदाला पारावार नाही. अवधपुरी रघुनंदन आये, घर घर नारी मंगल गाये. अवधपुरी रघुनंदन आये, घर घर नारी मंगल गाये. राम सिया राम बोलो राम जय जय राम. राम सिया राम
आनंद झाला. सुनाला ववळण्यासाठी सासवा पुढे आल्या. ववाळणी सुंदर झाली. माप ओलांडलं गेलं. प्रसन्न वातावरण अयोध्येमध्ये झालं. सुखाचा संसार सुरू झाला. आणि संसार करत असताना प्रत्येकाचं वातावरण आनंदी होतं. प्रत्येक जण प्रसन्न होता. प्रजाही खुश होती. सर्वजण आनंदी आनंदी होते. आणि एके दिवशी बघता बघता दिवसामागून दिवस निघून गेले. धरमजी महाराज, कदम महाराज, श्यामा तब्बल 12 वर्षे प्रभू अयोध्येमध्ये राहिले. आता 27 वर्षाचे झाले. सीतामाई 22 वर्षाच्या झाल्या. आणि एके दिवशी तत्पूर्वी विश्वामित्रजी जायचे राहिले. संताचं जाणं दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं. हारवाडीत नाही बरं का, ते लावून घेताल स्वतःला. संत जात असताना मनातून दुःख निर्माण होतं. विश्वामित्रजी म्हणतात, आता सगळं माझं जेवढं काम होतं, मी मागल्या जन्मामध्ये जे काही केलं त्याचं मी आता पुण्य करून चाललोय. मला आता परवानगी द्या जाण्याची. दशरथ राजांना रडायला सुरुवात केली. दशरथ राजे म्हणतात, मला असं जाणवतं की मी आता लई दिवसाचा राहिलो नाही, मी जाणार आहे. पण एक काम करा गुरुवर, मी असेल नसेल काही सांगता येत नाही, पण आमच्या घरी येत जा. नुसतं येतच जा, जाऊ नका तर आमच्या लेकराला संस्कार देत जा. काही गरज नाही आम्हाला, दुसरं काही पाहिजे नाही, संस्कार महत्वाचे आहेत. ते जर इथं झाले असते तर कथेच्या अगोदर माणसं इथं उभे असते. विश्वामित्रजी काही करू नका, फक्त आमच्या घरी ये चला आणि आमच्या लेकराला फक्त संस्कार देत चला, आम्हाला काही पाहिजे नाही. म्हणून संताचं जाणं हे दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं हे दुःख देत असते. लक्षात. दुर्जन वाईट काहीतरी करून जातो, सज्जन मात्र चांगलंच सांगून जातो. तशीच दुर्जन या घरात एक जण आली, मंतरा. एके दिवशी दशरथजी केस विंचरण्यासाठी, मुकुट लावण्यासाठी आरशाच्या समोर गेले. जसे आरशाच्या समोर गेले, शेठजी आरशात पाहिलं आणि आरशात पाहिल्या पाहिल्या लक्षात आलं कानाच्या खालचा केस पांढरा झाला आणि आपला मुकुट वाकडा झाला. ज्या दिवशी वाटलं माझ्या कानाचा खालचा केस पांढरा झालाय, माझा मुकुट वाकडा झालाय पवार गुरुजी, त्या दिवशी समजलं मनामध्ये आता राज्याभिषेक केला पाहिजे. आणि प्रत्येकानं हे समजून घेतलं पाहिजे, आपला मुकुट जर वाकडा झाला की बाबा पोराच्या हातात राज्य दिलं पाहिजे. केस पांढरे झाले की समजून घेतलं पाहिजे की आता पोराच्या हातात राज्य. म्हातार मोरू दिसतोर बी राज्य. जर राज्य नाही दिलं की लाता घातल्याशिवाय पोरग बी सोडीत.
रोज घरात भांडण असते प्रत्येकाच्या घरात. का? म्हातारीच्या व्याधी नाही आणि म्हातारं नावावर करीत. दुसरं वांदच नाही, दुसरं भांडणच नाही, एकच भांडण आहे घराघरात. आमच्या म्हाताऱ्याला समजून सांगा नावावर कर म्हणाव तेवढं. आणि तिजोरीच्या चेवा सासूबाई कमरलाच लावून हिंडायले, आम्हाला ते नाही. पण दशरथ राजाच्या लक्षात आलं मुकुट वाकडा झालाय आणि आपला केस पांढरा झालाय, 100% राज्याभिषेक केला पाहिजे. मनातल्या मनात गोष्ट ठुली. मग तुम्ही म्हणत असताल महाराज राजाचा मुकुट वाकडा झालाय, आमचं कुठं वाकडं काय होतं? आम्ही कधी द्यायचं? मग तुम्हाला सोपा मार्ग सांगतो, तुम्ही कधी द्यायचं? तुम्ही पायात जोडे घालून दरवाजात आले, आल्या आल्या घरात माणसं पडून चालले की म्हणायचं आणखीन हाऊत आपण. आले मामाजी म्हणले की मधी सुनावी मधी बायकोबी मधी. आणि जर तुम्ही आल्याच्या नंतर जर तिथंच बसत असतील सुनाबी आपली बायको बी आणि तुम्ही म्हणत असाल चहा झाला का, चहा आणला का, चहा, मधून आवाज येते काय लई काम करून आले का काय म्हणाव, लई कामदार आहे. बायकोच म्हणते हाताने घेऊन पे म्हणाव त्याला. समजून घ्यायचा आपला कार्यक्रम संपला, आपला मुकुट वाकडा. लय भानगडीत पडायचं नाही, त्या दिवशी राज्य सोडून दे. आमच्या श्यामचं मला लय भारी वाटतंय शेठजी. आमचा श्यामा म्हणते झालं बस, जा दोघ जण आता उग देव देव करा, काय नाही. विशेष विशेष परिवार आहे. दशरथजींनी 14 दिवस मात्र सांगितलंच नाही, लक्षातच ठेवलं तसंच अंतकरणातच, कुणालाच बोलले नाही. पण 100% ठरवलंय की आता आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे. तेवढ्यात भरताचे मामा आले आणि भरताच्या मामाने भरताला आणि शत्रुघ्नला घेऊन गेले. ते गेले आणि 14व्या दिवशी सांगितलं वशिष्ठ ऋषींना, मला असं वाटतंय की आता रामाचा राज्याभिषेक केला पाहिजे. ते म्हणले काय हरकत नाही, पण लवकरचा मुहूर्त काढा, लई लांबलचा मुहूर्त काढायचा नाही. ते म्हणजे लांबलचा मुहूर्त काढण्यापेक्षा उद्या मुहूर्त आहे, उद्याच करून टाकू. दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त काढला आणि मुहूर्त काढल्याच्या नंतर सगळ्याला सांगितलं की उद्या रामाचा राज्याभिषेक, उद्या रामाचा राज्याभिषेक, उद्या रामाचा राज्याभिषेक. बातमी सगळीकडे गेली, भजन सुरू झालं. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम. हरे रामा 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 हरे हरे, हरे रामा घनश्यामा मेघश्यामा हरे राम. राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राम श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम
की जय. बालकांडाची समाप्ती. प्रथम सोपान समाप्त. हरे नमः. गणेशजीला वंदन करून, गुरुवर्याला वंदन करून अयोध्या कांडाला सुरुवात. श्यावर रामचंद्र भगवान की. आज अयोध्या कांडाची सुरुवात. इकडं मात्र 14व्या दिवशी वशिष्ठजीला सांगितलं. वशिष्ठजीने मुहूर्त काढला. जसा मुहूर्त काढला, गावात बातमी पसरवली. सर्वजण सजावट करू लागले. सभा मंडप फाटला गेला. सनई चौघडे वाजू लागले. उद्या रामाचा राज्याभिषेक होणार, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार. सगळे आनंदात, सगळे तेवढ्यात विरोधकांना बातमी गेली. विरोधकांनी विचार केला, जर उद्या राम राज्यावर जर बसला तर आपला गोंधळ होऊन जाईल. रामाला गादीवर बसू देऊ नका. सरस्वतीला बोलवून घेतलं. सरस्वतीला सांगितलं, काही बी कर, आम्हाला सांगू नको, पण उद्या राम राज्यावर बसला नाही पाहिजे. मग काय करायचं? सरस्वतीनं विकल्प सोडला आणि हा विकल्प हिवराच्या झाडावर येऊन बसला. इकडं जय्यत तयारी होत आहे. सुंदर हिरेजडित हार वगैरे तयार प्रभू रामचंद्रासाठी केलेले आहेत. सिंहासन सजवलं गेलंय. कौशल्या माता रात्रभर झोपलेली नाही. उद्या माझ्या लेकाचा राज्याभिषेक. रात्रभर विचार करते, कोणती साडी घालू, उद्या कशी दिसन माझ्या लेकराचा राज्याभिषेक. तिन्ही राणी अंतःकरणातून खुश आहेत. उद्या राघवचा राज्याभिषेक. प्रजाजन सुद्धा आनंदी आहेत. तोरण बांधले. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे श्यामा. पण देवानी मीटिंग घेतली आणि विकल्प सरस्वतीच्या माध्यमातून हिवराच्या झाडावर सोडला. मंत्रा फुलं आणण्यासाठी गेली आणि जशी मंत्रा फुलं आणण्यासाठी गेली, हिवराच्या झाडाखाली गेल्या गेल्या विकल्प घुसला मंतरेत. तशीच तिथून महागारी मंत्रा आली. कैकईच्या सदनी गेली. कैकई म्हणते, मंत्रा ऐकलंस का, उद्या माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे. कोण म्हणतंय? कैकई. कौशल्यपेक्षा कैकई रामावर जास्त प्रेम करत होती. तिला आनंदच पाहत नव्हता. उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक, उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक. मात्र या मंत्रेत विकल्प घुसला होता. विकल्प बोलू लागला, ए कैकई, येडी का खोळी, आयुष्यभर का त्याची सेवा करत बसतीस का तू तुझं पोरग? कैकई म्हणते, ए थेरडे हो घराच्या बाहेर, आमच्या घरात भांडण लावाय आलीस का? म्हणून शेजारणीपासून सावध राहा. तोंडाशी आलेलं निघून जातं बघा. बाहेरच्या पासून सावध राहायचं. बाहेरचा माणूस आपल्या घरात घुसला की समजायचं आपलं वाटोळ झालं. बाहेरचा माणूस आपल्या घरात घुसला नाही पाहिजे. वा रे वा गणू वा. बाहेर हो म्हणल्या मूर्छना आल्याचं नाटक केलं आणि मंत्रा खाली पडली. जशी खाली पडली तशी माझी कैकई उचलाय गेली. जशी उचलाय गेली तसा डोक्याला हात लागला. डोक्याला हात लागल्या कैकई सावध झाली. मंत्रा तू म्हणतीस तीच खरं आहे. बोल,
कुठल्या विहिरीत उडी मारू? सांग काय करू? तू म्हणलीस ती खरं आहे. माझं पोरग काय सेवा करील का आयुष्यभर त्याची? मी का मोलकरी म्हणून काम करू का? नाही. मग सांग मी काय करू? बघा, मला स्त्रियांची कमाल वाटते. सांगणार तेच, ऐकणार बी तेच, आणि प्रयोग करायला लावणार बी तेच. मला बी सासूपासून व्हायलाच व्हावं वाटायले, पण मग काय करू? सांगतोच आता काय सांगायचं. ती बरोबर आयडिया सांगते. मंत्र म्हणले काय करू म्हणजे तुला आठवत नाही का? हा, मला आठवत नाही. सांग काय करू? तुला 2 वर दिलते, तुला 2 वर मागाय सांगितले होते. तू म्हणली होतीस मी पुन्हा वर मागते. माणसानं जास्त आनंदात कधी वचन कुणाला द्यायचं नाही, आणि क्रोधात शब्द द्यायचा नाही. आनंदात वचन दिलं की धोका, आणि क्रोधात शब्द दिले की घात. सावध राहायचं, सावध राहिलंच पाहिजे माणसाने. लक्षात आलं आपण 2 वर मागितले आणि आपल्याला 2 वर दिलेले नाही. मग काय करू आता? काही नाही, कोप भावनात जा, बसून राहा तिथं. आणि दशरथ राजाला जोपर्यंत रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आणि विचारलं काय रामाची शपथ घेतल्याच्या नंतर सांगायचं, पहिल्या वारानं सांगायचं भरताला राज्य आणि रामाला वनवास. कोप भवनामध्ये कैकेयी गेली, आणि कोप भवनात कैकेयी पांढरे डोळे करून पडल्यासारखी पडली. दशरथजी पहिल्यांदा सुरू कैकेयीच्या भवनामध्ये बघितली अवस्था. अंगावर कपडे विस्कटलेले, केस विस्कटलेले, साडी मळकटलेली घातलेली. आणि दशरथजी म्हणतात कैकेयी, हे राणी. ते काय सहज आनंदानं गेलेले दशरथजी. बघा, हे गजगामिनी सुखमोहिनी, म्हातारा नवरा आज बायकोला बोलायला आहे. ज्याच्या घरात 4 सुना आल्यात, कवा म्हणावं बायकोला हेही महत्वाचं आहे. गजगामिनी सुखमोहिनी. पण दशरथजी आज आनंदाच्या भरात बोलतायत. उठ उठ कैकेयी उठ. काय झालंय? कैकेयी एक शब्द नाही, 2 शब्द नाही. ए कैकेयी उठ, काय झालंय? कैकेयी उठायलाच तयार नाही. कैकेयी तुला रामाची शपथ आहे. तुम्हाला भी शपथ आहे. कशाची? रघुकुल वंश खोटा आहे, रघुकुलाची रीत खोटी आहे. का? काय कुळाला नाव ठेवू नको. मला काय बोल? नाही 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 नाही, रघुकुल खोट आहे. दिलेले वचन न पाळणार आहे. मला वचन दिले, वर दिले, कुठे येतात? तसं बोलू नको. रघुकुल रीत, रघुकुल रीत सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कदम महाराज, रघुकुल रीत सदा चली आय, प्राण जाय पर वचन न जाय. खोटारडे आहात तुम्ही. बोल काय झालंय? आमचा वंश खोटा नाही, रघुकुळाची रीत. प्राण जाईल पण वचन मोडणार नाही. बोल काय करायचंय?
तिकडे बघू नका महाराज, माझं ऐकावं. त्या माणसाला कळत नाही, त्यांना इकडून घेऊन माझ्यापाशी घ्या म्हणजे ती मदत आणते. म्हणजे ती सवय झालेली आहे इथं. ए काही काही उठ उठ, काही उठ. नाही, मला दिलेले 2 वर सांगा आधी काय. हो 2 काय 10 वर माग, द्यायला तयार आहे. 10 पाहिजे नाहीत मला, फक्त 2च पाहिजेत माग म्हणलेले. द्यावर कोणते? भरताला राज्य द्या. मेरी बिनती तुम सुन लीजो, मेरी बिनती तुम सुन लीजो, भरत पुत्र को गति दीजो, होत प्रात बन भेजो। राम राम सिया राम जय जय राम। ओ मेरी बिनती तुम सुन लीजो, भरत पुत्र को गति दीजो, होत प्रात बन भेजो। राम राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। भरताला राज्य द्या, भरताचा राज्याभिषेक करा. तोपर्यंत काही वाटलं नाही दशरथ राजाला. ठीक आहे. आणि दुसऱ्या वराने रामाला वनवासाला पाठवा. दुसऱ्या वराने रामाला वनवासाला पाठवा म्हणल्या चक्कर आली दशरथ राजाच्या जाग्यावर. कोसळ जसे कोसळे बोलू लागले काही इतके वेळ ज्या आनंदात आलतात, रामाचा राज्याभिषेक म्हणला की आनंद चेहऱ्यावर होता. आता काय झालं? माझ्या पोराचा म्हणल्यास हा असं का? मला माहित होतं तुम्ही असं करणार. काही असं काही बोलू नको. काही असं काही बोलू नको. आमच्या कुळाला नाव ठेवू नको. काही म्हणून दिसतोर तर डोळे पांढरे केले, डोळे पांढरे करून तिथंच पडली बाकी. सुमनजी वाट बघतायत, राजे बाहेर येत नाहीत, राजे बाहेर येत नाहीत. पण सुमनजी प्रभू रामचंद्रांजीकडे जातात. दशरथजी बाहेर येत नाहीत. चला आपण बघून येऊया कुठं आहेत. कैकईच्या कोप भवनामध्ये आहेत. प्रभूला घेऊन सुमनजी समोर जातात. पाहिलं तर आपले वडील मूर्छित पडलेले. मूर्छित वडील पाहून कैकईला प्रभू बोलतात, मां क्या हुआ पिताजी को? मां बोल मां. सबसे बड़ी प्यारी मां तू है मां, बोल क्या हुआ पिताजी को? मां कैकई म्हणते, राघव मी फक्त यांना एवढंच म्हणलं, भरताला राज्य द्या आणि रामाला वनवासाला पाठवा. तरी चक्कर येऊन खाली पडले. सच है मां, राम साधू है मां, साधू वन में ही रहता है मां. खरी माय तू आहेस माय. कौशल्या खरी माय नाही, खरी माय तू आहेस कैकई माता. का या रामायणाची माय जर कोण असेल ते कैकई आहे. तुझ्यामुळे रामायण होतंय मां. बघ तुझे विचार किती चांगले आहेत मां. अयोध्यापुरतं राज्य मर्यादित आहे, पण वनातलं राज्य अमर्याद आहे. तुझे विचार किती चांगले आहेत मां. मी आनंदानं जातो मां. सुमनजीला समोर सोबत घेतलं. तोपर्यंत प्रभूजी कौशल्येच्या महालामध्ये सांगण्यासाठी जातात, आई मी निघालो. माझ्या वडिलाचा आदेश आहे मला की तो वनामध्ये जावं. पण आईनं ज्यावेळेस पाहिलं तोपर्यंत आई म्हणते, राघव आणखीन आंघोळ केली नाही तू, कपडे घातले नाहीस,
माळा घातल्या नाहीस गळ्यामध्ये, मला शिव्या देतील तुझे वडील, मला राघवतील तुझे वडील. राघव तुला समजत नाही राघव. नाही मा, कौशल्या मा, पिताजी का आदेश है माँ. काय आदेश है पूरा माँ? पिताजी का आदेश है राम को वनवास. मग तर चक्कर कौशल्य लगे. कौशल्य विचार करू लागले, काय झाले अचानक. अध्यक्ष होणार आणि दुसऱ्या दिवशी तिसराच अध्यक्ष होतोय. माणसं रडत बसतात, आनंदाने स्वीकार करतो. आई, माझे वडील किती चांगला विचार करतात का माझा. माझ्या वडिलाला वाटलं असेल की अयोध्येचं राज्य लहान आहे, पण माझ्या रामाचं राज्य मोठं व्हावं म्हणून माझ्या वडिलांनी मला वनवासाला पाठवायचं ठरवलंय. वनामध्ये साधू मुनी जपी तपी संन्यासी सर्वजण असतात. सर्वांचं राज्य अमर्याद राज्य आहे आणि सर्व अमर्याद राज्य मला करायचंय मा. म्हणून माझ्या वडिलांनी माझी निवड केली मा. मी वडिलांचा आदेश पालन करणार मा. त्यालाच खरं पोरग मनाची बापाचे आदेश पाळतो. होत्याचं नव्हतं झालं तेवढ्यात कौशल्या बोलू लागली, उद्यापासून या राजवाड्याचं शमशान होणार. शमशान होणार म्हणणार तेवढ्यात तर सीतामाई मागच होते. मी पण जाणार, मी रामासोबत वनवासाला जाणार. राम म्हणतात मी वनवासाला जाणार. सीता म्हणते, आणि राम म्हणतात सीते सीते वनामध्ये नाही जायचं सीते. तो वनवास मला दिलाय सीते, नाही जायचं. नाही प्रभू, मी येणार. सीते तू नाजूक आहे सीते. प्रभू मी खरं सांगू, माझ्यापेक्षा नाजूक तुम्ही आहात प्रभू. सीते तू कस काय मला नाजूक म्हणतेस. प्रभू तुम्ही ज्या दिवशी फुलं तोडायला आलतात ना, त्या दिवशी फक्त 2 फुलं तुमच्या हातात होते, तुम्ही घामाघूम झालतात. पण माझ्या हातामध्ये ज्या स्वयंवर होतं त्या दिवशी माला होती, मला काही सुद्धा झालं नाही. तुम्ही नाजूक आहात प्रभू. सीते तिथे विषारी काटे असतात ग सीते. वनवासामध्ये वनामध्ये ते काटे तुझ्या पायाला बोसतात ग सीते. प्रभू माझ्यापेक्षा कोमल पाय तुमचे आहेत प्रभू. कारण मी भूमीची कन्या आहे. ज्या अर्थी मी भूमीची कन्या आहे, काटे माझे भाऊ आहेत. माझे भाऊ माझ्या पायाशी नाही बोसणार हो प्रभू. मी येणार, मला नाही त्रास होणार. सीते हे सीते, अगं तिथं बिना आतुरणा पांघरुणाचं झोपावं लागल. मी नशीबवान आहे प्रभू. मी धरणी मातेची कन्या आहे. बरेच दिवस झालेत मला माझ्या आईच्या कुशीमध्ये झोपून. प्रभू मला आईच्या खुशीमध्ये झोपण्याचं भाग्य लागेल. प्रभू मी तुमच्या सोबतच येणार. सीतेनं ऐकायला तयारीच. बायको तिला म्हणतात नवऱ्याच्या शब्दावर चलते. बायको तिला म्हणतात नवऱ्याचा शब्द न शब्द ऐकते. पावलावर पाऊल ठेवून चालते. तिचं नाव पत्नी आहे. नवऱ्याच्या सुखा दुःखामध्ये सामील होते. तिचं नाव पत्नी आहे. नवऱ्याचं दुःख आपलं दुःख बनते. वनवास जरी रामाला असला तरी सीतेने मात्र सोडला नाही, लक्षात ठेवा. आणि हे दोघांचं संभाषण ऐकता ऐकता लक्ष्मणानं ऐकलं. लक्ष्मण पळत आला, भैया मैं आऊंगा आपके साथ, भैया मैं आऊंगा आपके साथ. ए लखन क्या बोल रहा तू. लखन नहीं आने का. लखन मुझे बोला है पिताश्री ने. लखन नहीं आने का. नहीं भैया मैं आऊंगा, नहीं तो प्राण त्यागूंगा. भैया बोल क्या करने का है, मुझे जीने का नहीं है भैया. ए लखन बोलू नको रे. असं का नको लखन. नहीं लखन ऐसा नहीं करते लखन. मेरी बात सुन लखन. नहीं आने लखन. नहीं भैया मैं क्या बोल रहा हूँ आपको ध्यान में आ रहा है. मैं मेरा प्राण त्यागूंगा भैया.
नया देने के बाद प्रभूचा नाईलाज झाला. नाईलाज असतो सांगितलं जा तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. आईची परवानगी घेण्यासाठी लखनजी गेले. माँ मैं भैया के साथ जाऊं माँ. सुमित्रा माय हसून म्हणते वा लखन आज माता झाल्यासारखं वाटतंय, जननी झाल्यासारखं वाटतंय, एका पुत्राची माय झाल्यासारखं आज मला वाटतंय. आज कुठंतरी माझा पुत्र परीक्षेमध्ये प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला आहे. आज आनंद वाटतोय, माझा पोरगा मोठ्या भावाच्या सेवेसाठी जातो. जा लखन. पण लखन सुन ले लखन, सपन में भी ईर्ष्या नहीं होने देना लखन. सुन रे लखन, क्या बोल रहे हो लखन? सुन लखन, सपन में भी ईर्ष्या नहीं होने देना लखन. माँ सपना कब पड़ता है माँ? लखन सोने के बाद सपना पड़ता है और सपने में ईर्ष्या हो सकती है. माँ सच बोलो, आज के बाद 14 साल तक नहीं सोऊंगा माँ और कुछ भी नहीं खाऊंगा माँ. वारे लखन, सावत्र भाऊ भावासाठी नाही झोपणार आजपासून 14 वर्ष. नाही अन्नाचा पाण्याचा त्याग करेल आता 14 वर्ष. भावाच्या सेवेसाठी निघाला लखन. तेवढ्यात काही पळत आली. राघव राज्य किसका है? भरत का. सच बोल, राज्य किसका है? भरत का. राज्य में की सब वस्तुएं किसके हैं? भरत की. फिर राघव सीता ने जो साड़ी पहनी वो किसकी राज्य में की है? उसको उतरा दो, वलकले पहना दो. वशिष्ठ तिथंच होते. ए खबरदार, जाळून टाकेल राज्याला अख्ख्या. वनवास रामाला आहे, सीतेला नाही. एक पत्नी आहे, तिने विचार केला नवऱ्यासोबत जायचा, तिला वलकले दिले जाणार नाहीत. वलकले दोघांनी धारण केले. सीताई साहेब सोबत निघाले आणि सीताई साहेब सोबत निघाल्याच्या नंतर सर्व प्रजाजनांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहिले. रथामध्ये आरूढ झाले. आणि रथामध्ये आरूढ होऊन खाली निघाले. प्रत्येक जण रडत आहे, डोळ्यातून पाण्याच्या धारा येत आहेत. प्रजाजन माग आहेत. जण रडत आहे, व्याकुळ झालेलं प्रजाजन. प्रत्येक जणाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा येत आहेत. रथ बघता बघता नदीच्या तीरावरती जातो. आणि नदीच्या तीरावरती रथ गेल्याच्या नंतर त्याच ठिकाणी वाळवंटामध्ये बसतायत प्रभू रामचंद्र. रात्रीचा मुक्काम त्या तामसा नदीच्या पात्रामध्ये होतो.
आणि तामसा नदीमध्ये सर्व प्रजाजन आणि प्रभू रामचंद्र झोपलेले आहेत. आणि झोपल्याच्या नंतर अर्ध्या रात्रीच उठतात लखन आणि रडायला सुरुवात करतात. भैया, जनक राजाची कन्या जानकी, आज तिला सगळं सुख असताना सुद्धा आज तिला उशाला दगड घेऊन झोपावं लागतं, वरती झोपावं लागतंय. काय पाप केलं असेल रे भैया? लखन रडतोय आणि लखनच्या रडण्याचा आवाज ऐकून सीतामाई उठताय. आणि सीतामाई उठल्याच्या नंतर इकडे बघा, इकडं नका, पुढच्या वर्षी ऐकलं आणि लखनजीचं रडणं ऐकून उठली सीताई साहेब. प्रभूजी उठले, सुमनजीला सांगितलं, सुमनजी प्रजा झोपलेली आहे, प्रजा जोपर्यंत झोपली तोपर्यंत तुम्ही रथाच्या खुणा उलट्या दिशेनं करा, अयोध्येकडे रथ गेल्यासारखा करा, आम्ही तिथपर्यंत चलत जातो, तुम्ही महागारी रथ आणा, आम्ही रथात बसतो, पुढे आम्हाला पार्सल. आणि निम्म्या रात्रच रथ चाकाऱ्या फिरवल्या अयोध्येकडे गेल्यासारख्या. आणि अर्ध्या रात्रीच सीताई साहेब, लखनजी आणि प्रभू रामचंद्र रथामध्ये बसून पुढे गेले. सकाळी प्रजाजन उठले, पाहिलं तर प्रभू साकाऱ्या इकडे गेल्यासारख्या दिसले अयोध्येकडे. अयोध्येत येऊन पाहतात तर अयोध्येत प्रभू नाही. लक्षात आलं प्रजाजनांच्या, आपल्याला प्रभूने फसवलेलं आहे. पण प्रभूची इच्छा जी असेल तसं आपण करून आपण सुद्धा आजपासून ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्र वनवास भोगत आहेत त्या पद्धतीने आपण सुद्धा पती पत्नीचं नातं दुरून ठेवून 14 वर्षापर्यंत पती पत्नीने जवळ झोपायचं नाही. आणि ठरल्याप्रमाणे 14 वर्षापर्यंत अयोध्येत एकही बालक जन्माला आलेलं नाही. बघता बघता रथात बसून सुमनजी रथ हाकत आहेत. श्रंगवेरपूर आलेला आहे आणि श्रंगवेरपूरचा राजा गोहोक भिल्लांचा राजा समोर आलेला आहे. भिल्लाच्या राजानं पाहिलं, अरे प्रभू रथामध्ये आला, परंतु आपण जर वाटेनं चाललं तर पाणी शिंपडतात म्हणून आपण 25 फुटापासून लांबून दर्शन घ्यावं असं ठरवलं गोहोकाने. आणि 25 फुटापासून हात जोडले. जगाचा मालक आज आपल्या दरवाजात आला. गोहकानं पाहिलं आणि गोहक पाहत असताना प्रभूने पाहिलं, रथातून खाली उडी मारली आणि खाली उडी मारून श्रंगवेरपूरचा राजा गोहक याला जाऊन मिठी मारली. रामराज्याची सुरुवात झाली. आज गोहकाला आनंद झाला. जगाचा मालक आज आपल्याला भेटला. अंतःकरणाचा भाव बदलला. त्या दिवशी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली, फळफळावट खाण्यासाठी दिले. आणि पुढे गोहकजी, प्रभूजी, सीताई साहेब आणि लखनजी निघाले. आणि पुढे गेल्याच्या नंतर विचार केला, पुढा नदीचा तट लागला. गंगा नदीच्या तटावरून पलीकडे जायचंय, कसं जायचं कळत नव्हतं. काय करावं? एक नावाडी दिसली. नावाड्याला हाक मारली, हे नावाडी. त्याचं नाव केवट. नावाड्यानं सांगितलं, हो आलात का? मी तटाच्या पलीकडे घेऊन जाईल, पण माझी अट आहे, माझ्या नावात पाय ठेवू देणार नाही. का?
मी ऐकलंय तुमच्या पायाचा प्रताप. तुम्ही दगडाला पायाची धूळ लावली तर त्या दगडाची बाई केली. मला एकच सांभाळता सांभाळता नाकीनं आले. तुम्ही जर माझ्या नावत पाय ठेवला, जर नावाची बाई झाली तर तिला कोण सांभाळेल? असं नाही, मला तुमचे पाय धुऊ द्यावे लागतील. मान्य आहे का? बोला. नुसते पायच नाही, मी नावेला तुम्हाला नावेत बसून पलीकडे घेऊन जाईल. पण घेऊन गेल्याच्या नंतर 10 पैसे सुद्धा मला द्यायचे नाहीत. मान्य असेल तर बोला. नसेल त्यावर रामचंद्र भगवान की मान्य आहेत का माझे नियम? तुम्हाला बोला, नियम मान्य असतील तर. आज केवट बोलतोय, राम ऐकतात. तुम्हाला असं जर पटत नसेल तर मी सांगतो, तुमच्या दशरथ बापाची शपथ मी 1 रुपया सुद्धा घेणार नाही. दशरथ बापाची शपथ म्हणल्या लखन लाल झाला. हा, माझ्या बापाची शपथ? हो हो, तुम्ही बोलायचं नाही, गप्प शांत बसा. बर बाबा, तू म्हणशील तसंच धुऊ पाय. पाय धुवायला सांगितलं तर पाय धुण्यासाठी केवट घरी पळाला. लखन म्हणतो एकला का पळतोय? पाय इथं धुवायचे सोडून. केवट म्हणतोय आमच्या इथं एकल्यानं पाय धुले जात नाही, सौभाग्यवती सोबत लागते तेव्हा पुण्य मिळतंय. बायकोला घेऊन येतो म्हणून एकल्यानं पाय धुवायचे नसे, साधू संतांचे दोघांनी धुवायचे. घरी गेला तर बायकोच्या साडीला गाठी आहेत. गरीब परिस्थिती आहे, घरात एकही तांब्याचं भांड नाही. आता कशात धुवायचे पाय? प्रश्न मोठा पडला. केवट म्हणला सोपा मार्ग आहे, आपण ज्याच्यात पीठ मळतो ती काटवत. आता नसेल, आता परात असेल तुमच्याकडे, आहे का नाही? लाकडाची काटवत आहे, त्या काटवतीमध्ये आपण पाय धुवू. केवट म्हणतात बघ आपण किती भाग्यवान आहोत, आमच्या शेडजीचं आणि याचं एकदम जुळतं मिळत आहे. भेट घालतो भगवान परमात्मा. बघा, जर स्टीलच्या भांड्यामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये पाय धुले, जर प्रसाद वाटला तर भांड वाळून जाईल. पण काटवट 3-3 दिवस वाळत नाही. परत परत ते कण त्याच्यात राहतील, परत परत त्याचा प्रसाद होईल आणि परत परत सगळ्याला वाटता येईल. लाकडाचं भांड, त्याच्यामुळे आपण पाय धुण्यासाठी आणि काटवट घेतली, पाय धुण्यासाठी समोर आले पती पत्नी. पाय धुत आहेत. एक पाय धुला आणि एक पाय उभा करायला सांगितला. एका पायावर ते उभा टाकल्यास जगमगू लागला. त्यावेळेस प्रभूजी म्हणतात, केवट गिर जाऊंगा मैं. अरे पडल ना खाली. केवट हुशार आहे, लक्षात ठेवा. केवट म्हणतो वामन रूपामध्ये आलास, 3 पावलं जागा मागितलास, तेव्हा 1 पावलाचं अंतर किती लांब होत रे वागा. आता पडतोस का? केवटच्या डोसक्यात एकच होतं, तुला जर पडण्याची भीती वाटत असेल तर माझं डोकं कशासाठी आहे? धर माझं डोकं, सगळं वसूल करायला आहे केवट. तू माझं डोकं धरशील, माझ्या डोक्यावर हात ठेवशील, ज्या आरती माझ्या डोक्यावर हात ठेवतील त्या आरती तुझा आशीर्वाद माझ्या सोबत असेल. वारे केवट. लखन म्हणतो एक येऊ कराय सारे. ए चुबाय. मी ज्या वेळेस कासवाच्या अवतारात होतो, मी प्रभूच्या दर्शनासाठी येत होतो, तो फना काढित. आता तू शेषनागाचा अवतार आहे. ही अयोध्या नाही, नदी किनारा आहे, गंगा का तट, मेरा चलेगा. मी म्हणतोय तसंच वागावं लागल. प्रभू म्हणले याच्या नादाला लागू नको बाबा, त्याला जसं करायचंय तसं. आणि जसं म्हणलं तसंच केलं. प्रभू आणखीन ऐकावं लागल माझं. काय? पाय धुल्याच्या नंतर मी पालता पडल. वारे केवट. आणि माझ्या पाठीवर तुला नावेमध्ये यावं लागलं.
का मला जर गर्व झाला माझ्यासारखा भक्त तुझा कुणी नाही, मी तुझे पाय धुलेत, तू मला समजून सांग मी याला तुडवून गेलो, म्हणून मला गर्व होऊ नये, म्हणून मला तुडवून जा. आणि म्हणल्याप्रमाणे पालता पडला केवटाच्या पाठीवर पाय दिले आणि नावेमध्ये भगवान लखनजी, सीताई साहेब, गोहकजी गेले. नाव चलवत असताना नाव नदीमध्ये गेली. नाव जशी नदीत गेली तिकडे अर्ध्यापर्यंत न्यायची की महागारी, पुढे न्यायची आणखीन फेरी मारायची की महागारी आणायची. लखन म्हणला पागल है क्या भैया, ये ऐसा क्यों कर रहा है, आगे जा रहा पीछे आ रहा है, आगे जा रहा पीछे जा रहा है, आगे क्या हो रहा है. शेवटी प्रभुजी विचारतात केवळ ऐसा क्यों कर रहा है. असं म्हणल्या केवट सांगतो देवा तुला त्या नदी किनाऱ्याला जायचंय, तुला 4 चक्रामध्ये कंटाळा यायलाय, 84 लक्ष येवण्यामध्ये या जीवाला फिरण्यासाठी किती कंटाळा येत असेल. किती चक्रा मारायला लावतोस, 84 लक्ष येवणीमध्ये फिरायला लावतोस, तेव्हा आम्हाला कंटाळा येत नाही का रे. तुझा माझा व्यवहार समान आहे, व्यवहार समान आहे. हो मी या नदीच्या किनाऱ्याला लावतो, तू जीवनाच्या किनाऱ्याला लावतो. आणि तुला तसं वाटत असेल, भीती वाटत असेल तर माझा हात धर. जीव पापी आहे, जीवानं देवाचा हात धरला तर जीव कधी कधी हात सोडतो. देवा तो देव आहे, देवानं जर जीवाचा हात धरला तर देवानं सोडू नये ना, धर माझा हात. आणि मग मात्र हात धरला आणि हात धरून जगाचा मालक नाव किनारे लगा प्रभू. नाव किनारे लगावो प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. नदियाँ गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तराओ. नदियाँ गहरी नाव पुरानी, डूबत डूबत जहाज तराओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे प्रभु. आणि मग मात्र नाव किनाऱ्याला गेली. आणि जशी नाव किनाऱ्याला गेली तशी प्रभूनी हातातली बोटातली अंगठी काढली, बोटातली अंगठी काढून समोर केली. केवट म्हणतो काय समजला देवा, तुला वाटलं का फाटक्या कपड्याचा आहे, मळक्या कपड्याचा आहे, आम्हीच दाखवलंच का तुम्हाला. तुला वाटलं ही अंगठी घेईल मी, तुला सांगितलं होतं देवा. खरं सांगू का देवा, तुझा माझा व्यवहार समान आहे रे देवा. एका वारकन दुसऱ्या वारकापाशी कठीण करावी, त्या वारकन त्या वारकापाशी कठीण करावी, पैसे घेऊ नये ना. एका महाराजाने एका महाराजाच्या इथं फुकट जाऊन दुसऱ्या महाराजाने त्या महाराजाच्या इथं, एका गायकाने दुसऱ्या गायकाच्या इथं जमाले. चांगलं व्यवहार समान आहे, तुझा माझा व्यवहार समान आहे देवा. आम्ही नदी किनाऱ्याला लावतो, तू जीवनाची नाव करीला लावतोस. मी तुला आधीच सांगितलं होतं. लखन म्हणला काय बोलतोय तू, ऐकतो बा देवा. लखन आणि तेवढ्यात मात्र बघा गरिबीची परीक्षा ह्याच्यातच असते. एखादा आमिष आपल्याला आणून दाखवतो, त्याच्यात आपण लय हुरपून गेलं नाही पाहिजे आणि कुणाचं फुकटचं स्वीकारलं नाही पाहिजे. अंगठी घेतली नाही केवटानं,
केवटानं किनाऱ्याला सोडलं आणि केवटानं त्या दिवशीपासून मागे आला आणि त्या दिवशीपासून जे डोळे झापलेत आणखीन डोळे उघडले नाहीत. उद्याला तोपर्यंत ही कथा या ठिकाणी विराम घेते. उद्याला सीताहरणापर्यंत आपल्याला जायचं आहे. भारद्वाजीचा आश्रम असेल, वाल्मिकी ऋषींचा आश्रम असेल, या आश्रमातून आपल्याला प्रवेश करायचा आहे. उद्याला कसल्या हिमतीत आपल्याला सीताहरण मात्र करायचं आहे. तोपर्यंत कथा विराम घेते. हरे